है तैयार हम रॅली आहे आमची आज नागपूरला। त्याला भारत जोडो मैदान असं मैदानाला नाव देण्यात आलं आहे। दिगोरी नाक्याला आमची रॅली आहे। रॅलीची आता 1 वाजता सुरुवात होणार आहे। त्यासाठी आता आम्ही बसेसमध्ये बसून या ठिकाणी आमचे लोक निघतात। जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष आहेत आमचे आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अमर काळे आहेत, वर्धा विधानसभाचे आमचे नेते शेखर शेंडे आहेत आणि देवळी पुलगावचे आमदार रणजित कांबळे आहेत। आणि आम्हाला असं नियोजनाची आणि इथून मोबिलायझेशनची जबाबदारी देण्यात आली आहे। काही लोक स्वतःच्या गाड्यांनी येत आहेत। ज्या लोकांकडे स्वतःच्या गाड्या नाहीत त्यांच्यासाठी आम्ही काही या खाजगी बसेस लावलेल्या आहेत आणि प्रायव्हेट व्हेकल्ससुद्धा मोबिलायझेशनसाठी लावलेले आहेत। जवळपास 25 ते 30 हजार कार्यकर्ते आता सकाळपासून या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि उर्वरित जे लोक आहे या सगळ्यांना या ठिकाणाहून रवाना करून शेवटी आम्ही रॅलीत सहभागी होणार आहोत। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महारॅली जी आहे तर ती नागपूरमध्ये काढण्यात जाणार आहे आणि सोबतच सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याकरता राज्यभरातून तसंच देशभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी नागपूरला पोहोचणार आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये देखील या अनुषंगाने मोठी तयारी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो इथे आपण विरूला आहोत आणि विरू येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत जे नागपूरला जाणार आहेत आणि या सभेमध्ये आणि रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। काँग्रेसचे नेते देखील येथे आहेत जे रॅलीमध्ये यासोबत जाणार आहेत आणि वर्धा जिल्ह्यातून किमान 25,000 कार्यकर्ते जाण्याची अपेक्षा जी आहे तर ती व्यक्त करण्यात येत आहे। वाहने याकरता जात आहेत आणि या वाहनांच्या माध्यमातून जे कार्यकर्ते आहेत तर ते कार्यकर्ते नागपूरला पोहोचणार आहेत आणि या सभेमध्ये सहभागी होणार आहेत। महेश मुंजेवर TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।